मित्रांनो, जिल्ह्यातील 75,677 शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो 55 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की बाबा सर्वजण म्हणत आहेत की पीक विमा वाटप होईल वगैरे वगैरे, 15 दिवसात वाटप होईल, परंतु कधीपासून वाटप होईल वगैरे वगैरे. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करूया की फक्त GR निघलेला आहे. अद्यापही कंपन्यांकडे शासनाचं जे 1028 कोटी रुपयांचा जे दुसरा हप्ता आहे तो अद्यापही वितरित झालेला नाही. त्या कारणास्तव मी काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा 15 दिवसाचा जरी टायमिंग दिला असता, 4-5 दिवस तर मागं पडलेलेच आहेत GR निघून. जरी 15 दिवसाचा कालावधी लुटलेला असला, दिलेला असला टाईम, तरीसुद्धा त्या टायमिंगमध्ये हे पॉसिबल तर नाही, आपण अगोदरच सांगितलं होतं. मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील 75,677 शेतकऱ्यांना पीक विमा पोस्ट हार्वेस्टचा मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा पीक विम्याची रक्कम ही किती असणार आहे, म्हणजे हेक्टरी किती हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता एक्सपेक्टेशन असतं की चांगल्या पोस्ट हार्वेस्टमध्ये 40-50 हजाराच्या 30,000च्या रकमा या वितरित होत असतात. परंतु मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढं तरी एक्सपेक्टेशन नाही. थोड्याफार प्रमाणात कमी रकमा वितरित होणार आहेत पोस्ट हार्वेस्टसाठी. निधीच बघू शकता तुम्ही, 55 कोटी रुपयांचा निधी आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेदळ, स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील जे 75,677 शेतकरी आहेत पोस्ट हार्वेस्टसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर एकंदरीत बघायचं झालं तर 78,812 शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टसाठी क्लेम केलेले होते. त्याच्यापैकी फक्त 75,677 शेतकरी हे पोस्ट हार्वेस्टसाठी पात्र ठरवण्यात आलेले. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं 3,000-4,000च्या जवळपास जे आकडा आहे त्याचे क्लेम हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे. आता तुम्ही या 75,000 शेतकऱ्यांमध्ये जर बसले असाल तर नक्कीच तुमचे स्टेटस कन्वर्ट होणार आहे आणि तुमच्या रकमा ह्या दाखवणं सुरू होणार आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 55 कोटी रुपयांचा जे निधी आहे तो निधी हा जे वितरित होणार आहे, 55 कोटी म्हणजे अशी काय मोठी रक्कम नाही मित्रांनो जिल्ह्यासाठी. तर त्या अंतर्गत तुमचे जर क्लेम मंजूर असतील पोस्ट हार्वेस्ट वगैरेमध्ये तर तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार आहे. तर त्या अंतर्गत तुमच्या मंडळानुसार आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले असते, बुवा एक्सपेक्टेशन असतं की चांगल्या प्रकारच्या रकमा मिळतात पोस्ट हार्वेस्ट. हां, मिळतात, पण काही जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ह्या 30,000, 35,000, 40,000 सुद्धा दाखवत आहेत. परंतु मित्रांनो, तुमच्या धाराशिव जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त 6 ते 7,000 रुपये, काही मंडळातील शेतकऱ्यांना 6 ते, म्हणजे सेम कंडिशन आहे मित्रांनो. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जे लोकलाईजचा पीक विमा होता मित्रांनो, त्या पद्धतीच्याच रकमा या पोस्ट हार्वेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला वितरित होणार आहे. हा भाग वेगळा की एखाद्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येतील. परंतु मित्रांनो, बऱ्याच जे मंडळे आहेत त्या मंडळातील शेतकऱ्यांना 6 ते 7,000, तर काही मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास 8 ते 9,000 रुपये हेक्टरी, लक्षात ठेवा, हेक्टरी ही रक्कम मिळणार आहे पोस्ट हार्वेस्टसाठी. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, त्यांनी कन्सिडर रकमा केलेली आहेत 6 ते 7,000 रुपये, 8 ते 9,000 रुपये मंडळानुसार रकमा कन्सिडर केले आहेत. हां, एखादा शेतकरी, 1-2 शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येतील, परंतु तुम्हाला याच रकमेमध्ये तुम्ही बसू शकता. 4-2 शेतकऱ्याचा भाग वेगळाच राहिला मित्रांनो. आता एक्सपेक्टेशन ठेवू नका की 30,000, 40,000 तुम्हाला रक्कम वितरित होईल हेक्टरी पोस्ट हार्वेस्टसाठी. तर या पद्धतीच्या रकमा तुम्हाला वितरित होणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, आता प्रत्येक जिल्ह्याविषयी आपण या पद्धतीच्याच रकमा, त्याचबरोबर हेक्टरी किती रुपये रकमा मिळणार आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आपण प्रत्येक जिल्ह्याविषयी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, म्हणजे तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याविषयी लवकरच अपडेट मिळायला सोपं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.